डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा परिसरामध्ये अंबर कंपनीला भीषण आग लागली होती आणि या कंपनीमध्ये 3 स्फोट झाले होते आणि स्फोटमुळे जी आजूबाजूची जी कंपनी होती वेदान ही कंपनी आहे, या वेदान कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काच या स्फोटामुळे ह्या ठिकाणच्या ज्या काचा आहेत त्या फुटल्या आहेत, अक्षरशः ह्या काचांचा चुरा झाला आहे। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, ह्या कंपनीमध्ये काही जे कामगार होते ते जेवत होते। या ठिकाणी जर आपण कंपनीचं जर बघितलं, मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं। हीच ती कंपनी आहे वेदान कंपनी आणि ह्या वेदान कंपनीमध्ये अक्षरशः या ठिकाणी काचांचा चुरा आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात काचा या ठिकाणी पडल्या आहेत। या ठिकाणी जे कामगार होते ते दुपारच्या वेळी जेवण या ठिकाणी करत होते आणि जेवतानाच या कंपनीमध्ये अंबर कंपनीमध्ये स्फोट झाल्यामुळे ह्या बाजूच्या जी वेदांत आहे या वेदांत कंपनीमध्ये अक्षरशः काचा फुटल्यानंतर त्या जेवणामध्ये पडल्या होत्या। या ठिकाणी कामगार होते ते जेवत होते आणि त्या जेवणामध्ये त्या पडल्या आणि त्यामुळे भयभीत झालेले कामगार या ठिकाणी पळून गेले। मात्र कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ह्या कंपनीच्या आवारात काचा आपल्याला पाहायला मिळतात। काचांचा अक्षरशः चुरा या ठिकाणी झाल्यात। मोठ्या प्रमाणात ही कंपनी आहे वेदान कंपनी आहे। वेदान कंपनीमध्ये इंजिनियरचे जे पार्ट्स आहेत ते ह्या कंपनीत बनत आहे आणि या कंपनीमध्ये मोठा कामगार देखील या ठिकाणी काम करत असतो। मात्र दुपारच्या वेळी हे कामगार जेव्हा लंच टाइम झाला होता त्यावेळी हे सगळे कामगार एका ठिकाणी जेवायला बसले होते आणि स्फोटमुळे या बाजूच्या कंपनीमध्ये ज्या काचा होत्या त्या फुटल्यामुळे ज्या जेवणामध्ये पडल्या, त्यामुळे हे कामगार ह्या ठिकाणी पळून गेले। मोठ्या प्रमाणात ह्या वेदान कंपनीचं नुकसान आहे। त्यामुळे आगीचा फटका आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला या ठिकाणी मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात काचांचा चुरा या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणी कामगार वर्ग होते, ह्याच ठिकाणी ते जेवायला बसले होते आणि ह्याच ठिकाणी या काचा आपण बघतो प्रत्येक कॅबिनच्या काचा ह्या फुटल्या आहेत। वरती देखील कॅबिन आहे, त्या वरच्या देखील कॅबिनचा काचा या ठिकाणी फुटल्यामुळे ह्या जेवणात पडले। ते कामगार वर्ग या ठिकाणी जेवण करत होते, त्यांच्या जेवणामध्ये पडल्या होत्या। त्यामुळे या वेदान कंपनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। या ठिकाणी काही कामगार आहेत, काय सांगाल स्फोटमुळे या ठिकाणी काचा फुटल्या तर क्या हुआ था? कुछ नहीं, हम लोग इधर काम कर रहे थे बगल में, तो ये लैब है हमारा, क्वालिटी टेस्ट नाम है। तो एक 1:30 के आसपास हो रहा था उस टाइम। बहुत तेज क्या करके आया, मैं सोचा मेरे इधर कुछ लोचा हुआ ऊपर, क्योंकि ये मेटल टेस्टिंग लाइन है ना, तो मैं सोचा ऊपर। लेकिन जब पूरा कांच टूटने लगा तो मुझे लगा कि बाहर का, क्योंकि पहले मेट्रो जो कंपनी इसमें पहले हुआ था 8-9 साल पहले में, तो वही मैं सोचा। लेकिन ये बाजू में हुआ था। लेकिन ज्यादा चोट नहीं अपने पास है, 4 लेडीज लोग को थोड़ा चोट लगा है, मुझे सबको बाहर निकाला। कितना कामगार है इस कंपनी में? 25 लोग काम करते हैं, 25 लोग काम करते हैं, जिसमें किसी को ज्यादा लगा है क्या? नहीं, चोट लगी है लेकिन ज्यादा नहीं लगा है कोई। थोड़ा बहुत कांच जो टूटा हुआ है, किसी को सर पे लगा है, तो किसी को नाक पे लगा है, किसी को इधर हाथ पे लगा है। तर आपण बघू शकतो ह्या कंपनीमध्ये जे कामगार वर्ग होते, महिला होते आणि जे पुरुष होते ह्यांना देखील किरकोळ जखमी झालेत। कुणाच्या नाकाला लागलं, कुणाच्या कानाला लागलंय। या ठिकाणी किरकोळ जखमी झाले, त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आल्याचं इकडचे जे कामगार आहेत त्यांनी ही माहिती दिलीत। मात्र या कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळत। या आवारात आपण जर बघितलं काचांचा अक्षरशः चुरा या ठिकाणी बघायला मिळते, पाहायला मिळत आहे। त्यामुळे या कंपनीमुळे या आजूबाजूच्या कंपन्या यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं आहे। कॅमेरामॅन अथर्वसह मयूर जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।